त्या दिवसांनंतर संग्राम तिच्याशी चांगले वागत होता. तो तिला कॉलेजला सोडायचा आणि परत आणायचा. सलोनीसुद्धा बिनधास्त सगळ्या गोष्टी त्याच्याशी शेअर करू लागली होती. तिला आनंदी पाहून सुहास आणि मीनाही खुश होते. सलोनीने प्रदर्शनासाठी पेंटिंग तयार केले होते. तिने 3 पेंटिंग काढली होती. त्यापैकी एक सुहासची होती. एक ते होते ज्याच्यावर संग्रामने रंग टाकला होता. तिने या पेंटिंगला उलझन असे नाव दिले होते. प्रदर्शनाचे आयोजन तिच्या कॉलेजमध्ये करण्यात आले होते. प्रदर्शन पाहण्यासाठी लांबून लोक येत होते. संध्याकाळी तिला फोन आला की तिची 3ही पेंटिंग विकली गेली आहेत. ती खूप आनंदी होती. तिला असे होईल अशी अपेक्षा नव्हती. संग्राम आज तिला घ्यायला आला नव्हता. ड्रायव्हर आला होता. घरी आल्यावर ती खूप खुश होती. पप्पा हॉलमध्ये बसले होते. तिच्याकडे बघून ते बोलले, आलीस का बेटा? काय झालं? तू खूप खुश दिसत आहेस. मला पण सांग, म्हणजे मीही खुश होऊ शकेन. पप्पा, मी कॉलेजच्या प्रदर्शनासाठी 3 पेंटिंग दिली होती. त्या 3ही पेंटिंग चांगल्या भावात विकल्या गेल्या. ती आनंदाने पप्पांच्या शेजारी बसत म्हणाली, अरे वा, मग पार्टी व्हायला हवी. ओम, मिठाई आण. पप्पांनी सोमाकडून मिठाई मागवली आणि सगळ्यांची तोंड गोड केली. आत्या आणि जावेनी मिठाई तर खाल्ली, पण तिला आनंदी पाहून त्या आतून जळाल्या. संग्राम जेव्हापासून तिची काळजी घेऊ लागला तेव्हापासून त्यांची ईर्ष्या वाढत गेली आणि पप्पांचे तिच्यावर आधीपासूनच खूप प्रेम होते. संग्रामची तिच्यासोबत पटेल याची त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. ठीक आहे पप्पा, मी कपडे बदलून परत येते. ती बॅग घेऊन पटकन तिच्या खोलीत गेली. रोजच्याप्रमाणे तिने ते कपडे बदलले आणि छान कपडे घातले. ती संग्रामची वाट पाहू लागली. संग्राम येताच तिने त्याला मिठी मारली आणि आनंदाने म्हणाली, तुम्हाला माहीत आहे, माझी 3ही पेंटिंग विकली गेली आहेत आणि सगळ्या पेंटिंगपेक्षा जास्त किमतीत विकल्या गेल्या आहेत. हो का? हे तर होणारच होतं. माझ्या सलोनीची पेंटिंग आहेच खूप छान. या आनंदात कुठेतरी बाहेर जाऊन येऊया, संग्राम म्हणाला आणि तिच्यासोबत निघून गेला. ते खाली आल्यावर संग्राम पप्पांना बोलला, आम्ही बाहेर जाऊन येतोय. हो हो बेटा, जा, पप्पा आनंदाने बोलले. आत्या आणि जाव तोंड करून उठल्या आणि आत्याच्या खोलीत गेल्या. खोलीत जाताच आत्या म्हणाल्या, त्या दोघांना किती वेगळं ठेवलं तरीही ते एकत्र आले. जर उद्या त्यांना मुलं झाली तर विसरून जा, तुझ्या प्रतापला काहीतरी मिळेल. जसा तुझा नवरा संग्रामचा नोकर म्हणून दिवसभर काम करतो, तसाच प्रताप आयुष्यभर त्यांच्या मुलाचा नोकर म्हणून काम करेल. मम्मी, आता मी काय करू? जाऊ बोलली, तू काही करू नको, मीच काहीतरी करते. आत्या तोंड करत बोलली. संग्राम तिला तलावावर घेऊन गेला. सलोनीने पहिल्यांदा तलाव पाहिला होता. तिला खूप आनंद झाला. ती संग्रामचा हात धरून उड्या मारत चालली होती. तिला वाटले की ती ज्या वसंताची वाट पाहत होती तो वसंत आला. हा तोच वसंत ऋतू आहे. तलावाजवळील प्रत्येकजण त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहत होता. एवढा कुरूप मुलासोबत एवढा सुंदर मुलीला पाहून सगळेजण घुसूरपुसूर करत होते. संग्रामला ते जाणवले आणि त्याने सलोनीकडे बघितलं तर तिला काहीच फरक पडत नव्हता. ती त्याच्या हाताला धरून आनंदाने गुणगुणत चालत होती. तोही लोकांची पर्वा न करता तिच्यासोबत चालत राहिला. मग त्यांनी बोटिंग केली. तेथील सुंदर दृश्यांचा आनंद लुटला. थिएटरमध्ये चित्रपट पाहिला. त्यानंतर ते तिथून आले आणि रेस्टॉरंटमध्ये गेले. ते लोक प्रायव्हेट रूममध्ये बसून जेवायचे, कारण उघड्यावर सगळेजण संग्रामला पाहत राहायचे. म्हणूनच तो अगोदर प्रायव्हेट रूम घेत असे. संग्राम जेवत असताना त्याच्या फोनवर एक व्हिडिओ आला. तो घरातील नोकर शंभू याने पाठवला होता. त्याने तो व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये आत्या आणि वहिनी आपापसात बोलत होत्या. त्याने त्यांचे सगळे बोलणे ऐकले. त्याला खूप राग आला होता, पण तो त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. तो शांतपणे जेवत होता. सलोनीला वाटले की ऑफिसमधून काहीतरी आले असावे. तसेही ती त्याच्या कामात काही बोलत नाही. घरी आल्यावर दोघेही आपापल्या खोलीत गेले. सलोनी तिच्या खोलीत आली आणि कपडे बदलायला गेली. दुसरीकडे शंभू संग्रामला पाणी द्यायला आला. तो संग्रामचा खास सेवक होता. यापूर्वी हे काम सोमादादांनी केले होते. तो जळाला तेव्हापासून त्याने शंभूला त्याच्या मदतीसाठी ठेवले होते. सर, हे बोलणे तुमच्या जाण्यानंतरचे आहे. तुम्ही आत्यापासून सांभाळून राहा, शंभू बोलला. मला माहीत आहे. मला वाटते की मला सलोनीला माझ्या खोलीत आणली पाहिजे, त्यामुळे ती सुरक्षित राहील, संग्राम म्हणाला.
हो सर म्हणत शंभू निघून गेला. संग्राम सलोनीच्या खोलीत गेला आणि तिला म्हणाला, आतापासून तू माझ्या खोलीत राहशील. तुझं सामान इथेच ठेव. तू तिकडे चल आणि हो, लॉक करायला विसरू नको. खोली कधीही उघडी ठेवू नकोस. खूप नवीन नोकर आहेत. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही, हो ना. जसे त्याने सांगितले सलोनीने तसे केले. त्या रात्री ती संग्रामसोबत झोपली. पलंगावर पडताच तिला झोप लागली. संग्राम त्याचे काम करत होता आणि काम संपवून तो परत आला तेव्हा ती झोपली होती. तो तिच्या जवळ आला आणि तिच्या शेजारी आडवा झाला आणि तिला मिठीत घेऊन झोपी गेला. तो विचार करत होता की त्यांनाही एक मूल झालं तर किती चांगलं होईल. हिच्यासारखं सुंदर, माझ्यासारखं हुशार. मी त्याला जगातील सर्व सुख देईन. विचार करत करत त्याला झोप लागली. त्याने स्वप्नात पाहिले की एक गोंडस मुलगी सलोनीसारखी त्याच्या अवतीभोवती उड्या मारत आहे. तो तिला आपल्या मांडीवर घेऊन खेळवत असतो. तेव्हा आत्या येतात. मुलगी आत्याच्या जवळ जाताच ती गायब झाली आणि आत्या जोरजोरात हसायला लागली. विचार करत त्याला झोप. तो घाबरून जागा झाला. त्याने पाहिले की सलोनी त्याच्या मिठीत शांतपणे झोपलेली आहे. काही वेळ तो तिच्याकडे बघतच राहिला. मग त्याने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि तिला आणखी घट्ट पकडले. सलोनीही त्याला अशी चिपकली जणू काही तिला त्याच्यातच विलीन व्हायचं आहे. मी तुला काहीही होऊ देणार नाही. त्याने काहीतरी विचार केला आणि ठरवलं की आत्याच्या मनातील ही भीती काढतो की उद्या मला मूल होऊ शकतात. दुसऱ्या दिवशी सकाळी तो तयार होऊन खाली आला तेव्हा त्याला दिसले की आत्या बाहेर बागेत फुलांना पाणी घालत होत्या. तो नुकताच आत्याकडे गेला असता त्याचा फोन वाजायला लागला. त्याने नंबर बघितला आणि म्हणाला, आत्या, हे माझे डॉक्टर आहेत, मी यांच्याशी बोलू? असे सांगून तो फोनवर बोलू लागला. आत्याने होकारार्थी मान हलवली. त्यांनी आपला चेहरा दुसरीकडे वळवला पण त्यांचे कान फक्त त्याच्याकडेच होते. हॅलो रवी, काय विषय आहे? त्याने विचारले. मग काहीतरी ऐकून तो म्हणाला, या वेळेसही रिझल्ट तसाच आहे का? मी कधीच बाप होऊ शकणार नाही का? तू कोणतेही औषध किंवा ऑपरेशन कर, मला माझा वंश पुढे न्यायचा आहे. मग मुलगी का असेना? असे म्हणून त्याने फोन कट केला. आत्याने सगळं ऐकून घेतलं होतं पण न ऐकल्याचं नाटक करत विचारलं, काय झालं बेटा? रवीला फोन का केलास? काही प्रॉब्लेम आहे का? नाही आत्या, मी भाजल्यापासून डॉक्टरांनी माझी तपासणी करून मला मूल होऊ शकत नाही असे सांगितले होते. रवीने माझ्यावर काही औषधे दिली होती पण त्याचाही काही परिणाम झाला नाही. संग्राम चेहरा करत म्हणाला, बेटा दुःखी होऊ नकोस. सर्व काही देवाने दिलेले आहे. तू मुलांसाठी आसुसलेला आहेस. पण हा प्रतापही तुझाच मुलगा आहे आणि हर्ष पण आहेच की. आत्या वरवर बोलत होती पण खरं तर ती आतून खूप आनंदी होती की तो बाप होऊ शकत नाही. संग्रामला त्याच्या युक्तीमध्ये यश आल्यानंतर त्याने गाडी काढली आणि सलोनीला कॉलेजमध्ये सोडण्यासाठी गेला. कॉलेजमध्ये पोहोचल्यावर त्याला गेटवरच सुहास दिसला. संग्राम म्हणाला, याच्याबरोबर जा. सलोनीने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. मग संग्रामने डोळे मिटले, पुन्हा उघडले आणि तिला जाण्याचा इशारा केला. मग तिने सुहासला हाक मारली. तो तिला पाहून थांबला. मग ती त्याच्यासोबत गेली. सुहासने विचारले, आज तुझ्या चिडचिड्याने तुला माझ्यासोबत कसे पाठवले? तू असशील चिडचिडा. माझे संग्रामजी तर खूप चांगले आहेत. तुला माहीत आहे, त्या दिवशीचा अपघात झाल्यापासून ते माझी खूप काळजी घेतात. ते मला एकटे कुठेही जाऊ देत नाही. मला ते स्वतः सोडायला येतात आणि घ्यायला पण येतात. सलोनी म्हणाली, ठीक आहे, मला माफ कर माझ्या आई. मी तुला आव्हान दिले. त्या दिवसापासून तू मला हे कितीतरी वेळा सांगितले आहेस. आता तर संग्रामचे गुण गाणं बंद कर. एखादी व्यक्ती अचानक इतकी कसे काय बदलू शकते? सुहास चिडून म्हणाला, कोणी बदलतं की नाही मला माहीत नाही पण माझे संग्रामजी बदलले आहेत. सलोनी अभिमानाने बोलली. ते एकत्र क्लासमध्ये आले. सगळे त्यांच्याकडे बघत होते. प्रत्येकाला वाटले की त्यांचे एकमेकांशी अफेअर आहे. कारण प्रत्येकाचा असा विश्वास होता की एक मुलगा आणि मुलगी कधीही मित्र असू शकत नाहीत. तसे तर मीनाही नेहमी सोबत असायची. संपूर्ण कॉलेजमध्ये त्यांची चर्चा सुरू होती. फक्त त्यांना माहीत नव्हते. सर्व बातम्या संग्रामपर्यंत पोहोचत होत्या पण आता संग्रामने या गोष्टींचा त्याच्यावर परिणाम होऊ दिला नाही. सलोनीवर त्याचा पूर्ण विश्वास होता. संध्याकाळी सलोनी घरी आली तेव्हा संग्रामचे काका काकूही तिथे होते. त्यांच्या मुली सिम्मी आणि निम्मीही आल्या होत्या. बाकी पप्पा, आत्या, मोठा भाऊ, वहिनी आणि हर्ष सगळे हॉलमध्ये अगदी गंभीरपणे बसले होते. सलोनी वर जात असताना पप्पांनी तिला कडक शब्दात हाक मारली.
सलोनी, इकडे ये. पप्पांनी सलोनीला असे कधी ओरडले नव्हते. ती घाबरली. तिला काही समजले नाही. ती पप्पांजवळ आली आणि म्हणाली, हा पप्पाजी, तुझी बॅग ठेव आणि इथे बस. पप्पा म्हणाले. मग ते निम्मीला म्हणाले, निम्मी, निसंकोच सगळं काही सांग. कॉलेजमध्ये कुणीतरी मुलगा आहे. वहिनी नेहमी त्याच्यासोबत राहते. सगळे त्याच्याबद्दल काय काय बोलतात. निम्मीने सर्वांना सांगितले. सलोनी, आता तूच सांग हे सगळं काय आहे. मी तुझ्यावर विश्वास ठेवला. तुला माझ्या घरची सून बनवलं आणि या सगळ्यासाठी तू मला हे बक्षीस देत आहेस. पप्पा रागाने बोलले. पण पप्पा, आमच्यात असं काहीच नाही. तो माझ्या क्लासमध्ये आहे. शिक्षकांनीच त्याला माझ्या जवळ बसवले होते, सलोनी म्हणाली. पण सगळे म्हणतात की तू कुठेही गेलीस की तो तुझ्यासोबत असतो. सकाळी तो तुला गेटवरून क्लासला घेऊन जातो आणि संध्याकाळी गेटवर सोडतो, निम्मी बोलली. हो जातो, पण आम्ही 2 नाही तर 3 जण आहोत. मी नाही नेहमी माझ्यासोबत असते. तो फक्त आमचा फ्रेंड आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे संग्रामही त्या दोघांना ओळखतो, सलोनी म्हणाली. मग संग्रामला हे सगळं तर माहीत नसेल की तू तिथे काय गुण उधळते, काकूंनी विचारले. काय विषय आहे. आज दिवसाच पंचायत लावली आहे. माझ्या बायकोवर 4 लावत आहे आणि मला बोलावलेही नाही. तेव्हाच एका कडक आवाजात बोलत संग्राम हॉलमध्ये येऊन सलोनीजवळ बसला आणि सलोनीच्या जीवात जीव आला. ते बेटा, आम्हाला वाटलं तू बिझी असशील म्हणून आम्हीच विचारायला लागलो, काका बोलले. हो संग्राम, निम्मी सांगत होती की कॉलेजमधल्या कुठल्या तरी मुलाशी सलोनीचं नाव जोडलं जातं. लोक म्हणतात की ही त्या मुलासोबत दिवसभर फिरत असते. आता जर तू असा आहे तर याचा अर्थ असा नाही की ही इतर हँडसम मुलांशी मैत्री करेल फिरेल, काकू बोलली. तुम्ही पाहिलंय का. नाही, निम्मी सांगत होती. असं म्हणत तिने निम्मीला कोपरा मारला. संग्रामने निम्मीकडे पाहिले. निम्मी घाबरून म्हणाली, भाई, ते संपूर्ण कॉलेजमध्ये हेच बोलतात. वहिनी त्या मुलासोबत संपूर्ण कॉलेजमध्ये फिरत असतात. पाहिलं का तू. हर्ष, तू बघितलं का, संग्रामने विचारलं. नाही भाई, मी फक्त ऐकले, निम्मी म्हणाली. मी तर न ऐकलं न पाहिलं, हर्ष बोलला. आता बोला. जर तुमच्यापैकी कोणीही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले नाही तर तुम्ही कसे काय कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू शकता. मी पाहिले पण आहे आणि ऐकले पण आहे. इतकंच नाही तर त्या मुलाशीही बोललो आहे. त्याला मीच हिच्यासोबत राहण्यास सांगितले आहे, जेणेकरून दुसरा कोणताही मुलगा तिला त्रास देऊ नये. मी नाही यांच्यासोबत असते. तुम्हाला कळल्यावर तुमचं कर्तव्य होतं मला बोलवायचं, पण तुम्ही स्वतःच तिला विचारायला सुरुवात केली, संग्राम म्हणाला. मग सलोनीकडे बघत तो म्हणाला, इथून पुढं तूच सांगत जा की संग्रामला बोलवा. ठीक आहे, जा आणि जाऊन कपडे बदल, असे म्हणत त्याने सलोनीला जाण्यास सांगितले. ती बॅग घेऊन वरच्या मजल्यावर गेली. तुम्ही लोक आतापासून माझ्या गोष्टी ढवळाढवळ करू नका. तुम्ही माझे लग्न तिच्याशी करून दिले त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. आता पुढची मी स्वतः सांभाळून घेईन, असे बोलून तोही तिथून निघून गेला. भाई, तू चूक केली याला जिवंत सोडून. याला पण त्याच्या आई आणि भावाप्रमाणे मारले असते, आत्या म्हणाल्या. सगळेच तिथेच बसले होते. आत्याचे बोलणे सर्वांना मान्य होते. माहीत नाही त्याचे नशीब बलवान आहे की त्याची चमडी कडक आहे. इतक्या भीषण आगीतही तो वाचला. गप्प बसा. या सगळ्यांवर बोलण्यासाठी ही ना वेळ आहे ना योग्य जागा. प्रश्न हा आहे की आपण तिला बाहेर काढण्याची ही संधी गमावली आहे. चला सगळे जा, पप्पा बोलले. फोनवर हे सगळं बघून संग्रामच्या पायाखालची जमीनच सरकली. हे काय आहे. आत्या, काका, काकू, मोठा भाऊ, बहिणी यांची मला माहिती होती, पण हे पप्पा आणि हर्ष तर माझेच आहेत. ते असे का करत आहेत. संग्रामला घरातील सदस्यांचा संशय आल्याने त्यांनी शंभूला त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. आजही सगळे जमले आणि पप्पांनी सलोनीला हाक मारली. त्याचवेळी शंभूने संग्रामला व्हिडिओ कॉल करून फोन किचन आणि हॉलच्या मध्ये कॅबिनेटमध्ये लपवला. हा सगळा प्रकार संग्रामला दिसताच तो लगेच ऑफिसमधून निघून घरी आला. त्याने पाहिले सगळे उठणार आहेत तेव्हा तो खाली आला आणि शंभूला रागावत बोलला, शंभू, तू दिवसभर काय करतोस. माझ्या खोलीत पाणीही ठेवू शकत नाहीस. त्याने जग शंभूच्या हातात दिला आणि डोळ्यांनी फोन उचलण्याचे संकेत दिले. शंभूने जग पकडला आणि सगळ्यांची नजर टाळून फोन उचलून किचनमध्ये गेला आणि म्हणाला, साहेब, मी लगेच घेऊन येतो, तुम्ही वरच्या मजल्यावर जा. संग्राम रागाने म्हणाला, आज ही शेवटची वेळ आहे. आजच्या नंतर मला सांगायची गरज पडली नाही पाहिजे.
असं झालं तर स्वतःच निघून जा. मग तो परत वरच्या मजल्यावर गेला. हॉलमध्ये सगळ्यांना त्याचा राग पाहून समजले की तो कोणावर आहे. सगळे पटकन तिथून निघून गेले. शंभूने पाणी आणले तेव्हा तो म्हणाला, सर, सगळे मिळालेले आहेत. मी आत्यांना बोलताना ऐकले होते. त्या तुमच्या पप्पांना विचारत होत्या की तू तर म्हणत होतास की मुलगी अशिक्षित आहे, ती शिकलेली कशी काय आहे? आज तू चांगलं काम केलंस. भविष्यातही असेच नाक कान उघडे ठेव. संग्राम म्हणाला. हो सर, काळजी करू नका. शंभू असे बोलून निघून गेला. सलोनी तिच्या खोलीत कपडे बदलून बसली होती आणि विचार करत होती की आज हे काय झालं. पप्पांनीही तिला काही विचारले नाही आणि हे सर्व केले. संग्रामने तिला मदत केल्याने ती खुश होती, पण संग्राम काय विचार करत असेल असा तिला प्रश्न पडला होता. जर त्यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तर? काही वेळाने संग्राम तिच्या खोलीत आला आणि तिला खोल विचारात बघून म्हणाला, काय झालं? तू अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊ नको. आज कॉलेजमध्ये काय झालं? सगळं चांगलं होतं का? संग्रामजी, मी खरं सांगते, मी सुहासला कधीच अशा नजरेने पाहिलं नाही. माझ्यासाठी सुहास मीनासारखाच आहे. मी माझ्या आयुष्यात फक्त तुमच्यावरच प्रेम केलं आहे. मी दुसरा कोणाचा विचारही करू शकत नाही. सलोनी रडत म्हणाली. तू का रडतेस? मला माहीत आहे की तू फक्त माझ्यावरच प्रेम करतेस. माझा चेहरा बघून एकही मुलगी माझ्याजवळ येणे तर लांब, माझ्याकडे पाहत पण नाही. एक तूच आहेस जी माझ्या इतक्या जवळ येते आणि घाबरत पण नाहीस. असं म्हणत संग्रामने तिला मिठी मारली. दुसऱ्या दिवशी सकाळी तो खाली आला तेव्हा पप्पा संग्रामला म्हणाले, संग्राम, गरमी वाढली आहे. मला उत्तराखंडच्या घरी जायचे आहे. ते हॉलमध्ये आत्यासोबत बसले होते. काय झालं पप्पा? अचानक तुम्हाला जायचंय का? संग्रामने त्यांच्याजवळ जाऊन विचारले. बस, तुझ्या लग्नासाठी आलो होतो. आता लग्न झालं, निघतो मी. सलोनीला सुट्टीत घेऊन ये, तिचं पण फिरून होईल, पप्पा बोलले. हो नक्कीच पप्पा, संग्राम बोलला. मग निघण्यापूर्वी दोघांनी त्याच्या पायाला स्पर्श केला. पप्पांनी दोघांनाही आशीर्वाद दिला. मग नाश्ता करून दोघेही गाडीतून कॉलेजला निघाले. भाई, हे बरं झालं. काल नंतर तसेही त्याला शंका वाटू लागली होती की माहीत नाही आपण सलोनीला का त्रास देतोय. आत्या बोलल्या, ऐक, तू मला ती गोष्ट आधी सांगितली असती तर कालचं कांड करायची गरजच पडली नसती. मला कळलं तेव्हा मला तुला सांगायचं होतं, पण तू छोट्या बाईच्या घरी गेला होतास. जेव्हा आला तेव्हा लगेचच तू प्रोग्राम सुरू केलास. चला, काही हो, आता तो कधीच बाप होऊ शकणार नाही याची मनशांती आहे. मग संधी पाहून आपण त्याला आपल्या मार्गावरून दूर करूच. हर्षला मोठा होऊ दे, पप्पा बोलले. पप्पा निघून गेले. सोमादादा आणि त्यांच्या पत्नी त्यांच्यासोबत गेल्या. आता जेव्हा जेव्हा सलोनी घरी यायची तेव्हा घरात कुणीच नसायचं. संग्राम तिला रोज गेटवर सोडायचा आणि शंभूही संग्रामसोबत जायचा. आत्या आणि वहिनी खरेदीला जायच्या. मग ती आरामात पेंटिंग चालू ठेवत असे. संग्राम तिला रोज गेटवर सोडायचा. काही दिवसांनी, त्या दिवशी कॉलेजमध्ये हाफ डे होता त्यामुळे ती लवकर आली. त्या दिवशी ती टॅक्सीने आली होती. ती पावसात थोडी भिजली आणि तिला ताप आला होता. ती घरी आली तेव्हा फक्त आत्या घरी होत्या. पाणी आणण्यासाठी ती खाली आल्यावर तिला चक्कर येऊन ती बेशुद्ध पडली. आत्याने पटकन एका डॉक्टरांना बोलावले कारण रवी बाहेर गेला होता. लेडी डॉक्टरांनी सलोनीला तपासून औषधही दिले. मग ती सलोनीला म्हणाली, या दिवसात तू स्वतःची जास्त काळजी घे. 1.5 महिना झाला आहे, टेन्शन कमी घे. सलोनीने विचारले. डॉक्टर, मला समजले नाही. तुला माहीत नाही का तू आई होणार आहेस? कदाचित हे तुझे पहिले मूल असेल. 1.5 महिना झाला आहे. स्वतःची विशेष काळजी घे. आत्याजी, तुम्ही शहाणे आहात, हिची काळजी घ्या, डॉक्टर बोलले. अरे वा डॉक्टर, तुम्ही तर खुश केलं. तुम्ही औषध लिहून द्या, आम्ही पूर्ण काळजी घेऊ, आत्या बोलल्या. मग डॉक्टर गेल्यावर आत्याबाईंनी संग्रामला फोन करून घरी बोलावले आणि तिने स्वतः सलोनीला लिफ्टमध्ये नेऊन वरच्या मजल्यावर सोडली. संग्राम आल्यावर गाडीचा आवाज ऐकून सलोनी बाहेर आली. तिला कुणी दिसले नाही, पण खाली लिफ्ट जवळून तिला आत्या आणि संग्रामचे आवाज ऐकू आले. आवाज स्पष्टपणे येत होता कारण ती लिफ्ट एरियात त्यांच्या अगदी वर उभी होती. आत्या बोलल्या, संग्राम, सलोनी प्रेग्नेंट कशी राहू शकते? ती नक्कीच तुला फसवत आहे किंवा तिचे त्या कॉलेजच्या मुलाशी अफेअर आहे. कदाचित आत्या, तुझा काही गैरसमज झाला असेल. ती प्रेग्नेंट नसेल. हा तिचा नवरा संग्राम होता. अरे, हे बघ रिपोर्ट.
डॉक्टरांनी मला स्वतः सांगितले की ती 1.5 महिन्यांची प्रेग्नेंट आहे. त्या क्षणी मला धक्का बसला की हे कसे होऊ शकते. काही दिवसांपूर्वीच तुझा रिपोर्ट आला होता की तू बाप होऊ शकत नाही. मग हे मूल कोणत्या हारा? त्याचे बोलणे ऐकून सलोनीच्या डोळ्यात पाणी आले. तिचा हात विनाकारण आपोआप तिच्या पोटाकडे गेला. तेवढ्यात तिला संग्रामचा आवाज ऐकू आला. आत्या, काळजी करू नको. मी त्या हाराच्या मुलाला माझे नाव देणार नाही. तिच्या पोटातच मारून टाकीन. सलोनीचा थोडाफार राहिलेला आनंदही नाहीसा झाला. ती पटकन तिच्या खोलीत गेली. ती खोलीत आली आणि खूप रडली. आज संग्रामचा हा कोणता चेहरा दिसतोय? किंवा हाच त्याचा खरा चेहरा आहे? तो आपल्या मुलाबद्दल हे सगळं कसं बोलू शकतो? त्याच्याशिवाय मी कोणाबरोबरही झोपले नाही. मग ते मारण्याचा विचारही कसं करू शकतात? दरम्यान संग्राम तिच्या खोलीत आला असता ती चादर पांघरून झोपली होती. संग्राम तिच्या जवळ आला. तिच्या कपाळावर हात ठेवला आणि ताप पाहिला. मग त्याने तिच्या चेहऱ्यावर प्रेमाने हात फिरवला. सलोनीच्या अंगाचा थरकाप उडाला. म्हणून त्याने तिच्या कपाळावर प्रेमाने थोपाटले आणि तिला झोपवण्याचा प्रयत्न केला, जसे की एखाद्या लहान मुलाला झोपवले जाते. सलोनीला खरंच झोप लागली. दुसऱ्या दिवशी सलोनीला जाग आली तेव्हा ती संग्रामच्या मिठीत होती. ती हळूहळू उठू लागली. तेव्हा संग्रामही उठला. तो म्हणाला, उठली का माझ्या बाळाची आई? सलोनीने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. तिची चुंबन घेत तो म्हणाला, आज तू कुठेही जाणार नाहीस. डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितलं आहे. मी तुला इथे नाश्ता आणून देतो. असं म्हणत तो उठला आणि स्वयंपाकघरात गेला. शंभू अजून उठला नव्हता. त्याने स्वतः फ्रीजमध्ये पाहिले. एका ग्लासात दूध होते. ते गरम करून त्याने वरच्या मजल्यावर नेऊन सलोनीला दिले. संग्राम खाली गेल्यावर सलोनीने खूप विचार केला आणि मग ठरवलं की ती संग्रामवर संशय घेणार नाही. संग्राम असे करणार नाही. तिने दूध घेऊन प्यायले. कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.